नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच NPS संदर्भातील 21 जुलै 2026 पर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या आणि ताज्या अपडेट सविस्तरपणाने जाणून घेणार आहोत. आजच्या घडामोडींमध्ये बेसिकली आपले 3 मोठे विषय जे आहेत ते चर्चेमध्ये आहेत. ओके, आता पहिली जी चर्चा आहे ती म्हणजेच की NPS कर्मचाऱ्यांसाठी नवीन गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहे. तसेच दुसरी चर्चा म्हणजे की 8वा वेतन आयोग आणि जुनी पेन्शन योजना म्हणजेच OPS बाबत सुरू असलेला वाद आहे, त्याबद्दल आपण पाहणार आहोत. आणि तिसरी म्हणजे PFRDA कडून जाहीर करण्यात आलेले नवीन डिजिटल उपक्रम. ओके, तर एक एक अपडेट्स आपण एक एक करून पाहूया. ओके, आता जी पहिली अपडेट आहे ती म्हणजेच की NPS कर्मचाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. ओके, आता केंद्र सरकारने केंद्रीय स्वायत्त संस्थांमध्ये म्हणजे सेंट्रल ॲटोनॉमस बॉडीज CAB मध्ये कार्यरत NPS कर्मचाऱ्यांसाठी 2 नवीन गुंतवणूक पर्याय उपलब्ध करून दिलेले आहेत. यापूर्वी हे पर्याय केवळ केंद्र सरकारच्या नियमित कर्मचाऱ्यांनाच उपलब्ध होते. ओके, मात्र आता केंद्रीय स्वायत्त संस्थातील NPS सदस्यांनाही हे पर्याय जे आहेत ते आता निवडता येणार आहेत. इथे तुम्ही रीडसुद्धा करू शकता. ओके ओके आता जी दुसरी अपडेट आहे नंतरची ती जर आपण पाहिली, ओके, तर यामध्ये LC75 हाय पर्याय आहे. पहिला नवीन पर्याय आहे LC75 हाय. याला पूर्वी ॲग्रेसिव्ह लाईफ सायकल फंड या नावाने ओळखले जात होते आणि या पर्यायामध्ये इक्विटीमध्ये 75% गुंतवणूक करण्याची परवानगी असते. म्हणून दीर्घकालीन काळात अधिक परतावा मिळवू इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा जो पर्याय आहे तो उपयुक्त मानला जात आहे. ओके, आता अग्रेसिव्ह लाईफ सायकल फंड, ओके, याबद्दल जर आपण बघितलं, ओके, पहिली तर झाली LC75, नंतर आहे अग्रेसिव्ह लाईफ सायकल फंड. ओके, याबद्दल जर सांगायचं झालं तर हा दुसरा पर्याय आहे आपला अग्रेसिव्ह लाईफ सायकल फंड. यामध्ये इक्विटी गुंतवणूक जास्तीत जास्त 50% ठेवली जाते. तसेच कर्मचारी 45 वर्षाचे झाल्यानंतर इक्विटीमधील गुंतवणुकीचे प्रमाण जे आहे ते आपोआप कमी होत जाते. ओके, याविषयी तुम्ही रीड करू शकता. ओके, यामुळे गुंतवणुकीतील जोखीम कमी करण्याचा प्रयत्न केला जातो जास्तीत जास्त. आता 8वा वेतन आयोग जो आहे तो सुद्धा वाद चर्चेत आलेला आहे. ओके, इथे तुम्ही रीड करू शकता याविषयी. ओके, आता 8व्या वेतन आयोगाच्या कार्यपत्रकात NPS आणि UPS या दोन्ही योजनांचा आढावा घेण्यावर विशेष भर आता देण्यात आलेला आहे. यामुळे भविष्यात या योजनांमध्ये काही सुधारणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. ओके, आता इथे तुम्ही सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या रीडसुद्धा करू शकता. ओके, आता कर्मचारी संघटनांची जी आहे ती मागणी आहे, OPSची मागणी आहे. मात्र आता यामध्ये झालं आहे काय, कर्मचारी संघटनांची भूमिका जी आहे ती थोडीशी वेगळी आहे. ओके, आता NCJCMच्या स्टाफ साईडने NPS आणि UPS पूर्णपणे रद्द करून जुनी पेन्शन योजना म्हणजेच OPS पुन्हा लागू करण्याची मागणी आहे ती परत एकदा केलेली आहे. ओके, इथे तुम्ही वाचूसुद्धा शकता इथे. ओके, आता इथे झालं आहे काय की त्यांचं असं म्हणणं आहे की NPSमधील निवृत्तीनंतरचा लाभ जो आहे तो हा बाजारातील चढ उतारांवर अवलंबून असल्यामुळे कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शनची हमी मिळतच नाही आहे. ओके, ही बाब त्यांनी निदर्शनात आणलेली आहे. ओके, आता इथे तुम्ही रीडसुद्धा करू शकता या सर्व गोष्टी. आता त्यामुळे OPS पुन्हा लागू करण्यात यावी अशी त्यांची प्रमुख मागणी जी आहे ती आहे. ओके, आता तसेच नंतरची एक अपडेट आहे रेल्वे कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा आहे. ओके, आता ही महत्त्वाची अपडेट म्हणता येईल. ओके, इथे तुम्ही रीडसुद्धा करू शकता. आता झालं आहे काय की ईस्ट सेंट्रल रेल्वे एम्प्लॉईज युनियन म्हणजेच ECREUने 9 ऑगस्ट 2026 रोजी आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि हे जे आंदोलन आहे ते निजीकरण NPS EV4 लेबर कोड भगाव दिवस या नावाने नियोजित केले जाणार आहे. ओके, आता या आंदोलनात बेसिकली NPS विरोधात आणि इतर कामगार विषयांवर आवाज उठवला जाणार आहे. ओके, इथे सगळ्या गोष्टी तुम्ही रीडसुद्धा करू शकता. ओके, आता PFRDAची एक मोठी घोषणा झालेली आहे इथेच. ओके, PFRDAची आता NPS संदर्भातील आणखीन एक सकारात्मक अपडेट आहे. एक PFRDAने AI आधारित पेन्शन ॲडवायझरी प्लॅटफॉर्म विकसित करण्याची आता घोषणासुद्धा
केलेली आहे. ओके, आणि या माध्यमातून NPS सदस्यांना गुंतवणुकीसंबंधी अधिक सूचक वैयक्तिक आणि डिजिटल मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ओके, आता NPS स्वास्थ्य योजनाबद्दल थोडीशी आपण अपडेट बघूयात. ओके, आता PFRDAने NPS स्वास्थ्य हे नवीन उत्पादनही लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. आणि या योजनेत पेन्शनसोबतच आरोग्य विम्याचाही समावेश असणार आहे. यामुळे NPS सदस्यांना निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षिततेसोबत आरोग्य संरक्षणाचाही लाभ मिळू शकतो. ओके, आता या सर्व घडामोडींचा जर आपण अर्थ बघितला तर अर्थ काय निघतो हे सुद्धा बघूया आपण. ओके, आता हे सगळं ते लिहिलेलं सुद्धा आहे, ते तुम्ही रीडसुद्धा करू शकता. ओके, आता या सर्व अपडेटचा, बातम्यांचा, घडामोडींचा अर्थ काय, तर या सर्व निर्णयांवर जर आपण नजर टाकली तर केंद्र सरकार NPS अधिक आकर्षक आणि आधुनिक बनवण्याचा प्रयत्न करत आहे. नवीन गुंतवणूक पर्यायांमुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या जोखीम क्षमतेनुसार पर्याय निवडण्याची संधी मिळणार आहे. ओके, आता OPS विरुद्ध NPS वाद जो आहे तो कायमच आहे. ओके, तर दुसरीकडे जी ही कंडिशन आहे तर OPS आणि NPS यावरील वाद जो आहे तो अद्याप कायम आहे. सरकार NPS आणि UPS मध्ये सुधारणा करण्याच्या भूमिकेत आहे, तर कर्मचारी संघटना जुनी पेन्शन योजना म्हणजे OPS पुन्हा लागू करण्याची मागणी सातत्याने करतच आहेत. ओके, तसे आता पुढे काय होऊ शकते यावर जर आपण बघितलं, ओके, पुढे काय होऊ शकते यावर जर आपण कंडिशन बघितलीच तर रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे या विषयावर पुढील काही दिवसात अधिक चर्चा होण्याची शक्यता तर आहेच. तसेच 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी आणि सरकारची पुढील भूमिका याकडे देशभरातील लाखो कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. तर मित्रमंडळींनो, सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना NPS संदर्भातील 21 जुलै 2026 पर्यंतच्या ज्या सर्व महत्त्वाच्या अपडेट्स होत्या त्या मी तुम्हाला सांगितलेले आहेत. व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सरकारी योजना, कर्मचारी विषयक अपडेट्स तसेच महाराष्ट्र व देशातील ताज्या बातम्यांसाठी आपल्या बडी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.